पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातल्या 6 कुटुंबांनी आपले कुटुंब प्रमुख गमावले। या 6ही कुटुंबांचं या हल्ल्यानं केलेलं नुकसान कल्पनेच्या पलीकडचं आहे। आता या कुटुंबांच्या वेदनेवरती फुंकर घालण्याचा प्रयत्न राज्य सरकारनं त्यांच्या एका निर्णयाच्या माध्यमातून केलाय। महाराष्ट्रातल्या या कुटुंबांना आर्थिक मदत देतानाच रोजगार आणि शिक्षणाची जबाबदारी सुद्धा सरकारनं घेतली आहे। राज्य सरकारचा पीडित कुटुंबांना मदतीचा हात। पीडित कुटुंबाला प्रत्येकी 50 लाखांची मदत। कुटुंबातल्या एका व्यक्तीला सरकारी नोकरी मिळणार। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 26 पर्यटकांपैकी 6 पर्यटक हे आपल्या राज्यातले होते। दहशतवाद्यांच्या क्रूर कृत्यामुळे या 6 जणांची हसती खेळती कुटुंब आणि त्यांची स्वप्न एका क्षणात विखुरली गेली। या हल्ल्यात 6ही कुटुंबातले कर्ते पुरुष ठार झाल्यानं पीडित कुटुंबांना आपल्या भविष्याची चिंता सतावू लागली। जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यातील गणबोटे आणि जगदाळे कुटुंबियांची भेट घेतली तेव्हा या कुटुंबांनी आपबीती सांगतानाच राज्य सरकारकडनं मदतीची अपेक्षाही व्यक्त केलेली। अशी जी माणसं करतात ती माणसं नाहीच आहेत, ती राक्षस आहेत। ती माणसं असूच शकत नाही। कुठलाही माणूस इतका क्रूर नसतोच की तो इतक्या वाईट वृत्तीने एखाद्या व्यक्तीला मारेल। त्यामुळे माझी अशी विनंती आहे की ह्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यावी सरकारने। आणि आमचं तर पूर्ण सगळं संपलंय, तर आम्हाला पण त्यांच्याकडून योग्य ती मदत मिळावी। लसूणची शेव करून सुरुवात करून छोटे छोटे पाकिट करून तो व्यवसाय केला। आज इथे तर तुम्ही बघितलं तर बाजूला पर्यायच कारखाना, आउटलेट सुद्धा तेच आहे। आणि ह्या मुलाला त्यातलं अजून सुद्धा काही नॉलेज नाही। आज म्हणजे करता पुरुष गेले, घरची अवस्था अशी आहे। दहशतवादी हल्ल्याचे बळी ठरलेल्या बहुतेक कुटुंबांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलामुलींचा समावेश आहे। घरातला सर्वात मोठा आधार हरवल्यामुळे शिक्षणाची चिंता त्यांना सतावत असतानाच पीडित कुटुंबाला राज्य सरकारनं मदतीचा हात दिलाय। पीडित कुटुंबांना सरकारच्या वतीनं 50 लाखांची मदत जाहीर झाली आहे। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये आमचे जे बांधव मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 50 लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय आम्ही मंत्रिमंडळात घेतलेला आहे। आणि केवळ आर्थिक मदतच नाही, त्या कुटुंबातल्या मुलांचं शिक्षण आणि रोजगारासंदर्भातही राज्य सरकारनं पावलं उचलली आहेत। या प्रत्येक कुटुंबातल्या एका सदस्याला सरकारी नोकरीची घोषणा सरकारनं केली आहे। ज्यांच्या घरी शिक्षणाचा प्रश्न आहे तो शिक्षणाचा प्रश्न सोडवणं, ज्यांच्याकडे रोजगाराचा प्रश्न असेल तर त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीमध्ये त्या ठिकाणी नोकरी देणे, अशा प्रकारचा निर्णय देखील राज्याच्या मंत्रिमंडळाने आज घेतलेला आहे। सर्वसामान्य कुटुंबातल्या ज्या पहलगाममध्ये हल्ला झाला त्या कुटुंबियांच्या पाठीशी सरकार पूर्णपणे आहे। त्या आमच्या परिवारातले आहेत अशीच भावना आमची आहे। त्यामुळे एक कर्ता पुरुष कुटुंबाचा प्रमुख हा गेल्यामुळे ते कुटुंब वाऱ्यावर त्या कुटुंबाला सोडलं जाणार नाही। त्यांना प्रत्येक बाबतीमध्ये सरकार शासन आम्ही मदत करू, त्यांच्या पाठीशी उभे राहू। सरकारच्या मदतीमुळे पीडित कुटुंबांना मोठा आधार मिळालाय। सर्वांनीच आम्हाला सांगितलं की ते सर्व आमच्या सोबत आहेत, आमच्या परिवारासोबत आहेत आणि प्रत्येकजण मदत करेल आणि प्रत्येक जणांकडनं हेच मिळालं होतं की तुमच्या शासकीय नोकरीसाठी आम्ही प्रयत्न करू। आणि आज त्याच्यामुळेच ही जी त्यांच्याकडनं आलेली आहे की ते आम्हाला आर्थिक मदत करणार आहेत आणि मला शासकीय नोकरी देणार आहेत, त्यासाठीच मी त्यांचे धन्यवाद करतो। सरकारचे मी आभार मानेन की त्यांनी आमची दखल घेतली ह्या सगळ्या प्रकारांनी आणि त्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी शासकीय मदत जाहीर केली। मी खरंच त्यांचे आभार आहे, कारण मला खरंच गरज आहे त्यांची। पहलगाम हल्ल्यामुळे या सर्व कुटुंबियांवर जणू आभाळ कोसळलंय, पण या हल्ल्यानंतर राज्य सरकारनं त्यांच्या मदतीसाठी हात पुढे केलाय। त्यामुळे काही अंशी का होईना या कुटुंबाच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडनं केला गेलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।